हाय, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. काल मामाचा फोन आला आणि बेट ठरला की त्यांच्या शेतामध्ये जेवण करायला जायचं आहे, पार्टी आहे. आणि इतकी मजा आली ना, काय सांगू तुम्हाला. खूप खूप मजा आली. मनसोक्त आम्ही मजा केली, पोटभर जेवण केलं, पण मन नाही भरलं. मग विचार केला की तीच डिश आपण घरी परत बनवायची आणि तिला एन्जॉय करायचं. लेट्स गो. तेल गरम करायला मांडलं आहे. प्रत्येकाचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट वेगळा असतो. ऑब्व्हियसली मेल्टिंग पॉईंट म्हणजे तो जेव्हा म्हणजे वितळतो, जसं बटर वगैरे आहे तर किंवा आईस आहे, त्याचा वितळण्याचा पॉईंट वेगळा असतो. एका पॉईंटवरती ते वितळतात आणि सॉरी आता आपली कणिक झाली आहे मळून, म्हणजे गव्हाचं पीठ झालं आहे मळून. आपण बनवतो आहे लेअर पराठा लाल मिरचीच्या चटणीसोबत खायला. लाल मिरचीची चटणी आणि हिरवी मिरचीचा ठेचा हा याच्यामध्ये डिफरन्स असतो. चला आता बनवूया लेअर पराठा. लेट्स गो. आता याला आपण तव्यावरती घातलेला आहे, साईडने झालेला आहे तो परतवलेला. आता आपण याच्यावरती घालू बटर. बटरने एक छान फ्लेवर येतो म्हणून बटर, अदरवाईज तेलही घालू शकता. आता आपण छान बटर घालून झालंय एका साईडला. आता या साईडला घालायचं आहे आपल्याला. ठीक आहे, परतवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपला क्रंची लेअर पराठा रेडी झाला आहे. हा असाच होत असतो. आता हे रेडिश झालेले आहे, यांना काढून घ्यायचं आहे. तेलाचं काम आहे, तर थोडं दुरूनच करायचं. अरे करी लीव्स लवकर होतात ते. अशा पद्धतीने आपल्या मिरच्या झाल्या आहे तळून. आता आपण जे उरलेले पदार्थ आहेत त्यांना तळून पहिले आपण लसूण घेऊया. मी तेल कमी केलेलं आहे. त्यांना शॅलो फ्राय करायचं असतं, रेडिश करायचं आहे, भाजायचं नाही, अगदी काळं टोळीत नाही करायचं. आपल्याला याच्यामध्ये घालायचे आपल्या मिरच्या कमी आचेवरती फ्राय करून घ्यायचं, जळायला नको. घालू शेंगदाण्याचा कूट. अख्खं शेंगदाणे पण घालू शकता, कारण ते ग्राइंडच करायचे. थोडं तेलाचं आहे ना, मी दूरच करते. आणि थोडं जिरं घालायचं याच्यामध्ये. आता शेंगदाण्याचा कूट पण झालाय रेडी. आता हे जे आपण पदार्थ काढले या सगळ्यांना आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही, तर ते आत्ता ग्राइंड करायला घ्याल तर ग्राइंडरमुळे ते गरम होईल. गरममुळे जी वाफ आहे याची, त्याच्यामुळे हे पूर्ण उडण्याची शक्यता, म्हणून यांना थंड होऊ देऊ आपण. आपलं सगळं मटेरियल झालं आहे थंड. आता आपण याला ग्राइंड करून काढायचं. तर हे झालं आहे आपलं रेडी मिरचीचं सारण, लाल वाळलेल्या मिरचीचं सारण. आता आपण मिरचींच्या मुख्या काढून घेतलेल्या आहे. तेल झालंय गरम, त्यामध्ये आपण यांना फ्राय करू. तर मी सांगत होते की मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. ऑब्व्हियसली मेल्टिंग म्हणजे ज्या पॉईंटला ते वितळतात, बॉइलिंग म्हणजे ज्या पॉईंटला ते गरम होतात. सगळ्यांचे वेगळे वेगळे असल्यामुळे सगळ्या वस्तू कशा सेपरेट करावं लागतात, तळावं लागतात किंवा भाजावं लागतात. ठीक आहे, आता बघा हे व्हायचं आहे थोडं वेळ. लागणार आहे आपल्याला एक पाव लाल मिरची, देन जिरं, शेंगदाणे मी ऑलरेडी क्रश केले आहे, पण पहिले भाजून घ्यायचे. शेंगदाणे जेवढे क्वांटिटीमध्ये आपण हे घेतलं आहे त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. करी लिव्स आणि हाफ क्वांटिटी ऑफ आपले लसूण. तर डिश खूप साधी, सिंपल, सरळ आहे, सोपी आहे, पण खायला तितकीच टेस्टी आहे. पहिले याची आपण मुख्या काढून घेऊ आणि तेल गरम करायला म्हणू. लेट्स गो. आपल्याला घालायचं आहे मीठ. ऑब्व्हियसली मिठाशिवाय काय याला चव येणार. मिक्स करून घ्यायचं. आता हे आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला हे असंच घ्यायचं आहे, खायचं आहे, की याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे गरम.
ऑब्वियसली मी जेव्हा याला सर्व करते तर मी याला 2 टाईपनी करते. म्हणजे जर बाहेर वगैरे जायचं आहे, आपण कुठे फिरायला जातो आहे, टूरवरती जातो आहे आणि मला ॲज अ बॅकअप म्हणून जेवणासाठी पाहिजे असते, त्यावेळेस मी याला असंच नेत असते. आणि अदरवाईज याला मी तेल घालून लिक्विफाय करते, दाखवते तुम्हाला. आणि तो लच्छा पराठ्यासोबत मी सर्व करते. बापरे, पाहून तर मला जाम भूक लागली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तर अशा या पद्धतीने 2 पद्धतीने मी चटणी वाढून ठेवलेली आहे लच्छा पराठ्यासोबत. आता ही सुकी आहे जी मी टूरवरती नेते. हे ते तेल आहे जे आपण ह्याच्यामध्ये सगळे पदार्थ तळून काढले, तेच गरम तेल मी याच्यामध्ये घालते आहे. ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आपण. आता कसं आहे, याच्यामध्ये तेल घातल्यामुळे ही थोडी जास्ती पण बनते. म्हणजे जिथे आपल्याला 2 चम्मच लागणार आहे तिथे 1च चम्मच लागते. आणखी थोडं तेल घालून तुम्ही तिला लिक्विडी करू शकता. आणि हेच तेल तुम्ही म्हणजे नुसत्या पोळीसोबत पण खाल्लं ना तरी खूप सुंदर वाटतं. हे जे आहे ना, ह्या तेलामध्ये पूर्ण आपल्या मिरचीचा अर्क उतरलेला आहे. राईट. बाय. आता आपण बनवतो आहे लेअर पराठा. त्यासाठी आपण पोळी अशी लाटून घेतलेली आहे. आता आपण याला काय करू, मधून असा काप देऊ एक. ठीक आहे. पूर्ण पोळीवर तेल घालायचं आहे पहिल्यांदा. बटर पण घालू शकता ॲज यू विश. पचपच करून घ्यायची, छान मस्त तेलात माखून घ्यायची तिला. ठीक आहे. तर हे आपलं झालेलं आहे. ऑइल लावून याला त्रिकोण असं दुप्पट करायचा. ठीक आहे. आता याच्यावरती पण तेल घालायचं. ठीक आहे. आता याला परत पलटवायचं त्या पलीकडे. म्हणजे आता हा हाफ सर्कल झालेला, राईट. आता या हाफ सर्कलला आपल्याला याला त्रिकोण करायचं, असं गोल गोल फिरवायचं. ठीक आहे. याला तेल लावून घेतलं आपण थोडं. म्हणजे प्रत्येक स्टेपवरती तेल लावायचं आहे जेणेकरून ते लेअर निघतील ना. याला आपण जसं कोन बनवतो तसं हे दुमडत आणायचं आहे असं पूर्ण. ठीक आहे. आपला कोन रेडी झालेला आहे. आता याला असं ठेवायचं उभं आणि याला गोल गोल राऊंड करत खाली बसवायचं. ठीक आहे. आता याला आपल्याला लाटायचं आहे.